नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो तुमचं आपल्या या रिलेशनशिप हिलिंग सिरीजमध्ये मालिकेमध्ये, जी 21 दिवसांची मालिका आहे आणि आपण यामध्ये 21 वेगवेगळे रिलेशन्स हील करतो होओपोनोपोनो आणि EFTच्या मदतीने. परंतु थांबा, जर डायरेक्ट तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज डे 1 पासून सुरुवात करा. आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे जेवढेही रिलेशन्स आहेत ते सर्व मी स्टेप बाय स्टेप हील करतोय. जर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले नाही, त्यामध्ये आपण एन्सेस्टरी हिलिंग, पूर्वजांची हिलिंग, आई वडिलांची हिलिंग, अशा या हिलिंग घेतलेल्या आहेत. आपल्यातल्या इनर चाइल्ड, लहान मुलाची हिलिंग, ही तुमची रूट्स आहेत या आधीच्या व्हिडिओमध्ये जे कव्हर केले. म्हणून त्याला मिस करू नका, कारण ते मिस कराल तर पुढचे तुमचा इफेक्ट तेवढा नाही होणार. म्हणून प्लीज ते बघा नंतर या व्हिडिओमध्ये. सुरू करूया आजचा 6व्या दिवसाचा व्हिडिओ. आज काय करणार आहोत आपण, तर आपल्याला पैशाच्या बाबतीत आपल्याला नेहमी असे वाटतं की काही लोकांना सहज मिळतं, काहींना मिळत नाही. मी स्ट्रगल का करतोय, माझ्या आयुष्यात का नाही, आला तर टिकत का नाही, लवकर का जातो, किंवा मी पुरेसा का खर्च करू शकत नाही, पुरेसा का कमवू शकत नाही. जे काही डाऊट्स वगैरे असतील, भीती वगैरे, या सर्व निगेटिव्ह इमोशन्स असतील, पॅटर्न्स असतील, हे आपण आज हील करणार आहोत. सुरुवातीला आपण हील करूया होओपोनोपोनोच्या मदतीने. आधी आपण पैशाशी संवाद साधूया. त्यासाठी काय करायचंय, डोळे बंद करा, हृदयावर हात ठेवा आणि पैशाला इमॅजिन करा आणि त्या पैशाशी संवाद साधा. सर्वात आधी, प्रिय पैसा, पैसा म्हणा किंवा तुम्ही लक्ष्मी म्हणा, तुम्हाला जे योग्य वाटते तो शब्द तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. मला माफ कर. आजपर्यंत मी ही जबाबदारी टाळत होतो, पण आज मला हे कळतंय की माझ्या आर्थिक परिस्थितीसाठी मी पूर्णपणे जबाबदार आहे. माझ्याकडे असलेल्या कमी पैशासाठी मी जबाबदार आहे. या तंगीसाठी, गरिबीसाठी, या अडचणींसाठी मी जबाबदार आहे. कारण हे मी क्रिएट केले, आणि जर मी क्रिएट करू शकतो तर मी हील पण करू शकतो. म्हणून आज मी 100% जबाबदारी घेतोय माझ्या आयुष्याची, माझ्या आयुष्याच्या आर्थिक परिस्थितीची आणि पैशाची. कारण मला हे कळून चुकलंय की पैसा ही एक एनर्जी, पैसा ही फक्त करन्सी नाही तर ती एनर्जी आहे. आणि ह्या एनर्जीला माझ्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी माझी फ्रिक्वेन्सी आणि एनर्जी मॅच होणं गरजेची आहे. म्हणून आणि माझ्या फ्रिक्वेन्सी आणि एनर्जीला मी जबाबदार आहे. इनडायरेक्टली पैशाला सुद्धा मी जबाबदार. म्हणून हे प्रिय पैसा, मी प्रत्येक बाबतीची जबाबदारी घेतो आणि मी तुझी क्षमा मागतो. सर्वात आधी तू कृपा करून मला माफ कर, कारण मी लहानपणापासून आजपर्यंत तुझ्या बाबतीत खूपच निगेटिव्ह विचार केलेत, खूप निगेटिव्ह वागलो, तुला निगेटिव्हली बोललो. मी तुला कधी समजूनच घेतलं नाही. मला वाटायचं पैसा फक्त श्रीमंतांसाठी आहे. हा बायस किंवा हे जजमेंट मी केलं तुझ्या बाबतीत. जे काही आजपर्यंत वाईट बोललो असेल की पैसा हा वाईटांकडेच जातो किंवा त्यांना साथ देतो, त्यासाठी पण मला क्षमा कर. मी तुझी माफी मागतो की जे काही मी चुकीचं बोललो असेल, चुकीचं वागलो असेल आजपर्यंत तुझ्यासोबत, त्या सर्व चुकांसाठी तू मला क्षमा कर. प्रिय पैसा, कळत न कळतपणे माझ्या बोलण्यातून, वागण्यातून जो काही अनादर मी केला असेल तुझा आजपर्यंत, मीच नाही, माझ्या पूर्वजांनी, माझ्या आई वडिलांनी किंवा कुणीही केला असेल आमच्या लिनिएज मध्ये, त्या सर्व बाबतींसाठी मी तुझी माफी मागतो. मला क्षमा कर. तुला मी समजू शकलो नाही त्यासाठी माफ कर. आणि जे काही चुकीचे गैरसमज मी आजपर्यंत बाळगले त्याच्यासाठी मला क्षमा कर. ह्या निगेटिव्हिटीला होल्ड करून अनेकदा मीच क्रिएट करत राहिलो, अट्रॅक्ट करत राहिलो आणि वरतून मी तुला दोष देत राहिलो. आजपर्यंत तुला दिलेल्या सर्व दोषांसाठी मला माफ कर. जे काही मी तुझ्या बाबतीत कंप्लेन केल्या त्या सर्व कंप्लेनसाठी तू मला माफ कर. क्षमा कर. माझ्या सर्व मिस्टेक्स, माझ्या सर्व चुका ज्या काही मी आजपर्यंत केल्या आयुष्यात, त्या सर्वांसाठी माफ कर. आल्यानंतर मी तुझा सदुपयोग केला नाही, क्षमा कर. कधी लोकांना व्यवस्थित दान दिले नाही, दुसऱ्यांसाठी माझा पैसा कधी उपयोगात आणला नाही, त्यासाठी क्षमा कर. आणि वरतून मी अजून कंप्लेन करत राहिलो, या मूर्खपणासाठी माफ कर. प्रिय पैसा, मला क्षमा कर. आज मला कळून चुकले की तू सर्वांना समान दृष्टीने बघतोस. आमची क्षमता डिसाईड करते की आमच्या आयुष्यात तू किती प्रमाणात येशील. मी तुझा खूप आभारी आहे की तू मला प्रत्येक गोष्टीतून शिकवत राहिलास. तू शिकवलंस की मी काय इम्प्रूव्ह करायची गरज आहे. जेव्हा जेव्हा गरिबी आली ती मला स्ट्रॉंग करण्यासाठी आणि इम्प्रूव्ह करण्यासाठी आली. ते इंडिकेशन होतं की मी काय सुधारावं, पण हे मी समजू शकलो नाही. माझे प्रॉब्लेम्स, माझ्या अडचणी, ह्या सर्व फक्त मला शिकवण्यासाठी आल्या होत्या. क्षमा कर की मी त्याला वेगळ्या नजरेने बघत होतो, पण आज मला कळून चुकले की ते ऍक्च्युली माझ्या भल्यासाठीच आलेलं असतात, मला इम्प्रूव्ह करण्यासाठी आलेले असतात. थँक्यू व्हेरी मच. आणि क्षमा कर की मी ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजे होतो, नवीन स्किल शिकणं, नवीन पॅसिव्ह इन्कम सोर्सेस चालू करणं किंवा नवीन आयात इन्कमचे साधनं निर्माण करणं, याकडे मी दुर्लक्ष केलं. म्हणून मला क्षमा कर. पण मी आभारी आहे की तू मला शिकवलंस, तू मला घडवलंस. म्हणून मी तुझा आभारी आहे. मी धन्यवाद देतो की तू कायम माझ्या सोबत राहिलीस, जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा. मी तुझा आभारी आहे. तुला धन्यवाद देतो की तू माझ्या गरजा पूर्ण केल्यास. तुझ्यामुळेच केवळ मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवू शकतो. तुझ्यामुळेच आम्हाला हवं असलेलं अन्न, वस्त्र, निवारा, या सर्व गोष्टी केवळ तुझ्यामुळे मिळतात. म्हणून मी आभारी आहे.
मी तुझा खूप खूप धन्यवाद देतो की तू जे काही मला आतापर्यंत मार्गदर्शन केलंस, सपोर्ट केलंस आणि तू आज माझ्या आयुष्यात यायला तयार झालास, कारण मी जबाबदारीने तुला या सर्व गोष्टी हील करायला तयार झालो आणि तुझ्याच कृपेमुळे मी ते हील करू शकतो. म्हणून मी खूप आभारी. आज मी सर्व हील करतो आणि माझं हृदय मी ओपन करतो या अफाट पैशासाठी, समृद्धीसाठी. आणि म्हणून मी तुला धन्यवाद देतो की जो काही चेंज माझ्यामध्ये होत आहे त्याच्यासाठी. थँक यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद प्रिय पैशा, की तुझ्यामुळे तू माझं शिफ्ट केलेस, माझी एनर्जी, माझी फ्रिक्वेन्सी, माझी थिंकिंग हे सर्व तू बदललंस आणि म्हणून मी तुझा खूप खूप आभारी आहे. माझ्या आजच्याच नाही, पूर्वजन्मापासून आलेल्या सर्व चुकांसाठी मी क्षमा मागतो आणि ह्या सर्व निगेटिव्ह गोष्टींना मी आज हील करतो, रिलीज करतो. या क्षणापासून मी सोडतो. मी माझे सर्व चुकीची वागणूक सोडतो, चुकीचे बोलणे सोडतो, तुझ्या बाबतीतला अनादर सोडतो आणि ह्या सर्व गोष्टींना, निगेटिव्ह थिंकिंग मी आजपासून सोडत आहे. वागणूक सर्व काही सोडत आहे आणि मी प्रॉमिस करतो की मी योग्य रस्त्यावर चालून तुझ्यासाठी जे जे योग्य असतं पैसा कमवायला त्या सर्व गोष्टी मी करणार, पॅसिव्ह इन्कम सोर्सेस निर्माण करणार आणि मी तुला आदरपूर्वक सांभाळणार. मी ते सर्व ज्ञान मी आत्मसात करणार की तुला मॅनेज कसं करायचं, इन्व्हेस्ट कसं करायचं आणि त्यानंतर तुझा उपयोग जास्तीत जास्त चांगला कसा करायचा आणि इतरांच्या उपयोगासाठी, सत्कार्यासाठी कसे खर्च करायचं हा सुद्धा मी करणार. आणि म्हणून आज मी तुला माझ्या आयुष्यात मी स्वीकार करत आहे. मी तुझं स्वागत करत आहे. धन्यवाद पैशा. खूप खूप धन्यवाद. टेक अ डीप ब्रेथ. रिलीज करा. आता आपण करणार आहोत EFT. पुन्हा जे आपण केलं ते तुम्हाला अनेक वेळा करावं लागणार आहे. त्याची प्रॅक्टिस करा. हे 21 दिवस नक्की प्रॅक्टिस करा. मग बघा तुम्हाला कसा छान रिझल्ट भेटतात आणि तो शिफ्ट मोठ्या लेवलला तुम्ही अनुभवू शकाल. कारण एका प्रेयरमध्ये जी फिलिंग तुम्हाला आली, विचार करा डेली जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा कुठल्या लेवलला तुमची प्रेयर होती आणि तुम्हाला माइंड डोळे बंद केल्यानंतर फ्लोने म्हणायचं जे येईल. ओके, चला EFT करूया. EFT ला काय करायचं, सिम्पल इथं टॅप करायचं. टॅप केल्यानंतर माझ्यासोबत म्हणायचं, जरी मी पैशाच्या बाबतीत अनेक गैरसमज लहानपणापासून बाळगले तरीही मी स्वतःला आहे तसा स्वीकार करते, स्वतःचा आदर करते आणि स्वतःवर प्रेम करते. मी सर्वांना माफ करते ज्यांच्यामुळे हा गैरसमज निर्माण झाला. जरी मी स्वतःला पैशासाठी पात्र समजत नव्हतो, अनेक चुकीच्या समजुती बाळगून होतो स्वतःच्या बाबतीत, तरी मी स्वतःला आहे तसा स्वीकार करते, स्वतःवर प्रेम करते आणि सन्मान करते पैशाचा माझा. थँक्यू. जरी मी अनेक निगेटिव्ह गोष्टी मनात धरून ठेवल्या होत्या, भीती, चिंता, काळजी, स्ट्रेस पैशाच्या बाबतीत, अनेक शेम, गिल्ट आणि रिग्रेट सुद्धा, ते सर्व आज मी या क्षणाला रिलीज करतो आणि मी स्वतःला मुक्त करतो त्या प्रॉस्पेरिटीसाठी, त्या अबंडन्ससाठी, सबरिटीसाठी आणि पैशाला माझ्या आयुष्यात मी आता स्वीकार करतो. टॅपिंग. पैशाच्या बाबतीतल्या आयुष्यभराच्या सर्व भीती रिलीज करतोय, सोडतोय या क्षणापासून. पैशाच्या बाबतीतील सर्व गैरसमज आज मी या क्षणापासून सोडतोय, रिलीज करतोय. पैशाच्या बाबतीतला राग, फ्रस्ट्रेशन, इरिटेशन, चिडचिड या क्षणापासून सर्व काही सोडतोय. पैशाच्या बाबतीतले जे काही गैरसमज होते आणि नकारात्मकता होती ती या क्षणापासून मी सोडतोय, रिलीज करतोय. पैशाच्या बाबतीतले जे काही गिल्ट किंवा पश्चाताप आणि लाज आजपर्यंत बाळगून होतो ती सर्व काही रिलीज करतो. पैशाच्या बाबतीतल्या इन्सिक्युरिटीज माझ्या ज्या काही होत्या, चिंता आणि काळज्या होत्या त्या सर्व रिलीज करतोय. पैशाच्या बाबतीतल्या सर्व माझ्या निगेटिव्ह इमोशन्स या क्षणापासून मी रिलीज करतो. पैशाच्या बाबतीतल्या माझ्या ज्या वाईट सवयी होत्या त्या या क्षणापासून मी रिलीज करतो. पैशाच्या बाबतीतले जे काही माझे वाईट ग्रह, निगेटिव्ह ग्रह किंवा निगेटिव्ह बिलीफ्स होते ते सर्व मी या क्षणापासून रिलीज करतो. मी आता पैशाला मनापासून आयुष्यात स्वीकार करतोय, आभार व्यक्त करतोय आणि माझे नवीन बिलीफ इन्स्टॉल करतोय. पैशाच्या बाबतीतली जी काही निगेटिव्हिटी राहिलेली असेल, कारण जाणत्या अजाणतेपणी जिथं कुठं काही असेल ती सर्व रिलीज करतोय. शारीरिक लेवलवरून सर्व पैशाच्या बाबतीतले निगेटिव्हिटी रिलीज आणि सर्व नकारात्मकता सेल्युलर लेवलला आणि न्यूरॉन लेवलला जाऊन मी ते रिलीज करतोय. या आणि बाकीच्या सर्व आयुष्यांमधून पैशाविषयीचं जे काही निगेटिव्हिटी, चुकीचं कर्म, चुकीची वागणूक किंवा डिसरिस्पेक्ट कुठलाही काही निगेटिव्हिटी झाली असेल ती सर्व या क्षणापासून रिलीज करतोय. स्वतःला आहे तसा स्वीकार. जे काही निगेटिव्हिटी चुकून उकून कुठे राहिली असेल, जी काही मी चांगली असो वा वाईट पैशाच्या बाबतीतलं लिमिटेशन, बंधन किंवा ऑब्स्टॅकल्स, रेसिस्टन्स आतून जे विरोध आहे तो सर्व आज या क्षणापासून मी रिलीज करतोय आणि स्वतःला मुक्त करतोय आणि ओपन करतोय माझं हृदय. स्वागत करतो पैशाचं, अबंडन्सचं आणि प्रॉस्पेरिटीचं. धन्यवाद. इकडे ब्रेथ. ही होती EFT. ची सुद्धा तुम्हाला अनेक वेळा प्रॅक्टिस करावी लागते, कारण
अनेक वेळा काय असतं की आपण एक्झॅक्ट काय काय निगेटिव्हिटी आहे ती हील करायला कधी कधी वेळ लागतो, कारण लहानपणापासून अनेक वर्षापासून आपण निगेटिव्ह बिलीफ, निगेटिव्ह भावना, अनुभव, मेमरीज साठवलेली असते पैशाच्या बाबतीत. तर ते सर्व आपल्याला रिलीज करायला हे अनेक वेळा त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आता वळूया आपल्या मॅजिकल ऍक्टिव्हिटीकडे. तर मॅजिकल ऍक्टिव्हिटी आज आपल्याला काय करायचं आहे? सर्वात पहिलं तर पैशाला एक थँक्यू लेटर किंवा एक पत्र लिहायचं आहे. सर्वात आधी तुमच्या घरात ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींसाठी तुम्ही पैशाला पहिल्यांदा धन्यवाद द्यायचा. त्या पत्रात व्यक्त करा त्या भावना आणि तिथं मुक्त व्हा. आजपर्यंत जे काही गैरसमज होते त्यासाठी माफी मागा, क्षमायाचना करा आणि धन्यवाद द्या की पैशामुळे जे काही तुम्ही आजपर्यंत कमवलं किंवा जे काही आज मिळवलं, जे काही उपभोगू शकत आहात ते पैशामुळेच आहे. तर त्याचा आदर करा. ज्या वेळेला तुम्ही ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता व्यक्त करता त्यावेळेला तुमचं व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी ही इन्स्टंटली चेंज होते. तुम्हाला कृतज्ञतेबद्दल जाणून घ्यायचं असेल तर माझी एक ऑडिओ बुक मी युट्यूबमध्ये आता सध्या पब्लिश केलेली आहे. तुम्ही जाऊन ते ऑडिओ बुक लिसन करू शकता. त्यात तुम्हाला कृतज्ञतेची प्रॅक्टिस 21 दिवसाचा एक प्रोग्राम दिला, ज्याने अनेक विद्यार्थ्यांचे लाईफ चेंज झालेत. मला मेसेज, ईमेल, कॉल्स फक्त धन्यवादासाठी आले की इतकं छान बुक तुम्ही बनवलं की ज्याचा वापर करून आम्हाला मॅजिकल रिझल्ट भेटताय. तुम्ही पण उपयोग करा त्याचा. तर पैशाच्या बाबतीत हे तर तुम्हाला करायचंच आहे. दुसरं, काळजी घ्यायची की पैसा काय असतो ना, त्याला आपण लक्ष्मी म्हणतो. लक्ष्मी अशाच घरात येते जिथं स्वच्छता असेल, जिथं भांडण किंवा तंटे नसतील, आदर असेल, प्रेम असेल. ते तुमच्या घरात मेंटेन करायचा प्रयत्न करा, जेणेकरून पैसा अजून येणार. दुसरं, पैसा हा तुम्ही जेवढा द्याल आणि ज्या भावनेने द्याल त्या भावनेने तेवढ्या प्रकारे तो रिटर्न होत असतो. म्हणून देताना कधी आनंदाने द्या. त्याला म्हणा हवं तर की प्रेमाने जा, प्रेमाने वाढ आणि प्रेमानेच येईल. हे तुम्ही करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही पैशाचा आजपासून पैशाच्या बाबतीत निगेटिव्ह बोलायचं नाही, अनादर करायचा नाही. नेहमी रिस्पेक्टने आणि आदरानेच बोलायचं. तुम्ही त्याचे आदर करा तर पैसा तुमचा आदर करेल. काही अफर्मेशन्स लिहा, जसं पैसा मला प्रेम करतो आणि मी पैशावर प्रेम करतो. पैसा माझ्याकडे सहजतेने येतो. मी फायनान्शियल फ्रीडम दिवसेंदिवस मिळवत आहे. पैसा कमवणे माझ्यासाठी खूप सोपं होत आहे. असे जे काही अफर्मेशन्स आहेत हे तुम्ही पैशाच्या बाबतीत नक्की डेली लिहत जा, मोठ्याने म्हणत जा. त्याने तुमचे सबकॉन्शियस प्रोग्रामिंग होईल. मी आत्मसूचनेवर सुद्धा एक ऑडिओ बुक बनवलेलं आहे. तुम्ही हवं तर ते ऑडिओ बुक बघू शकता. त्यातून तुम्हाला आयडिया येईल की कशा सूचना लिहायच्या, कशा द्यायच्या आणि काय त्याच्या सायन्स असतं. या व्यतिरिक्त तुम्हाला जर पैशाच्या बाबतीत अजून एखादा व्हिडिओ हवा असेल तर मी ऑलरेडी एक 108 होओपोनोपोनो रिपिटेशनचा व्हिडिओ बनवला. त्यात मी काय केलंय, पैशाशी संबंधित 108 निगेटिव्ह भावना, बिलीफ जे काय असेल इश्यूज, ते सर्व इश्यूज त्या एका व्हिडिओत कव्हर केले. त्याची मी तुम्हाला लिंक आहे तर आय बटन मध्ये देईल किंवा तुम्हाला त्याची थंबनेल दाखवेल स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रयत्न करेल देण्याचा. तिथे जाऊन ते नक्की तो व्हिडिओ 21 दिवस कंटिन्युअसली एकदा होओपोनोपोनो प्रॅक्टिस आणि हा व्हिडिओची प्रॅक्टिस आणि त्या व्हिडिओची प्रॅक्टिस जर तुम्ही केलं तर सेल्युलरच नाही तर तुमच्या डीपेस्ट लेवलला जाऊन सबकॉन्शियस प्रोग्रामिंग पैशाच्या बाबतीतली चेंज होणार आणि तुमच्या आयुष्यात प्रॉस्पेरिटी, अबंडन्स येणं चालू होणार. उद्या खूप महत्वाचा दिवस आहे, कारण उद्या आपण 7व्या दिवशी तुमचं रिलेशनशिप तुमच्या हायर सेल्फ किंवा अंतरात्म्याशी हील करणार आहात. इमॅजिन, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या अंतरात्म्याशी एकनिष्ठ व्हाल तेव्हा तुमच्यासाठी जी द्वारं उघडतील प्रॉस्पेरिटीची, अबंडन्सची, त्याची कल्पनाही तुम्हाला केल्यानंतर खूप सरप्राईज होईल. त्याचा रिझल्ट तर उद्याचा व्हिडिओ मिस करू नका. त्यासाठी तुम्ही ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नोटिफिकेशन मिळेल. ठीक आहे. आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही माझ्या वेबसाईटला एकदा व्हिजिट करा. तुमच्यासाठी फ्री ई बुक, ऑडिओ बुक, त्यानंतर तुम्हाला कोर्सेस, अनेक प्रकारच्या हिलिंग फ्रीमध्ये आहे. तुम्ही जर कम्युनिटी जॉईन केली तर तिथं डेली तुमच्यासाठी दुपारी हिलिंग असतं आणि रात्रीच्या वेळेला सबकॉन्शियस प्रोग्रामिंग असते, ती फ्रीमध्ये कम्युनिटी मेंबरसाठीच आहे. ते फक्त ते जे कोणी जॉईन करतात ते येऊन त्याचा आनंद घेत आहे. तुम्ही पण घेऊ शकता, अनुभवू शकता. एक तुम्ही काही दिवस करून बघा, तुम्हाला काय फरक जाणवेल. तुम्ही नक्की ते कंटिन्यू कराल. इतके ते छान प्रोग्रामिंग होते, असे छान रिझल्ट आले भेटतात. तर त्याचा फायदा नक्की घ्या. या व्यतिरिक्त काही मदत लागली तर मी माझी डिटेल देतच आहे. माझ्याशी कनेक्ट करा व्हॉट्सअपवर. काही शंका असतील विचारा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला अजून कुठले व्हिडिओज हवे असतील तर मला कमेंट करून सांगा. हे पण सांगा की हा व्हिडिओने तुम्ही काय शिकला, तुम्हाला कसं वाटलं, काय काय तुम्ही फील केलं, कुठल्या निगेटिव्ह इमोशन्स नकारात्मकता तुम्ही फील केली, काय फरक जाणवला किंवा अजून काय तुम्हाला हवंय ते तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. मला आवडेल तुमच्या कमेंट वाचायला आणि खूप छान वाटतं. मी सर्वांचे खरंच आभार मानतो की माझ्या व्हिडिओला इतका छान प्रतिसाद मिळतोय, माझ्या कोर्सेसला प्रतिसाद मिळतोय, लोक जॉईन करतायत, येत आहेत आणि त्यांना जे रिझल्ट भेटतायत ते बघून मला खूप 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 आनंद होत आहे. आणि त्यामुळेच मी हे व्हिडिओ असे बनवत आहे की जेवढं मला जास्त देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करतोय. ओके, थँक्यू व्हेरी मच की तुम्ही माझे व्हिडिओ बघता, प्रॅक्टिस करता आणि धन्यवाद की मला तुम्ही अलाव करत आहात तुम्हाला सर्व करण्यासाठी, जे की मला खूप आवडतं. आभारी आहे. मी विश करतो सर्वांच्या आयुष्यात भरपूर पैसा येईल, सर्वांना फायनान्शियल अबंडन्स मिळो, प्रॉस्पेरिटी मिळो, फायनान्शियल फ्रीडम मिळो, सर्वांना त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत, हीच माझी सदिच्छा. धन्यवाद मित्रांनो. प्रॅक्टिस करत राहा आणि भरभराट तुमच्या आयुष्यात मिळवत राहा. थँक्यू.